जामखेड तहसीलमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कागदोपत्री देखावा। तहसीलदार साहेब, पोवडा अधिकारी गैरहजर। नायब तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा झाल्याचा देखावा करण्यात आलाय। विशेष म्हणजे ग्राहक दिन ज्या ग्राहकांसाठी साजरा केला जातो तेच कोणी उपस्थित नव्हते। अजब प्रकारे ग्राहक दिन साजरा करण्यात आलाय। शहरातील व तालुक्यातील बहुतांशी पत्रकारांना या दिनाचे निमंत्रण दिले गेले नाही। स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, समाजसेवकांना, सजग नागरिकांना, जागृत ग्राहकांना या दिनाचं निमंत्रण न देण्याचं कारण काय? तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना निमंत्रण दिले गेले होते ते योग्यच आहे, परंतु ज्यांच्यासाठी हा ग्राहक दिन शासनामार्फत साजरा केला जातो तेच या कार्यक्रमासाठी आलेले दिसत नाही। दिनांक 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन व दिनांक 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो। जामखेडमध्ये दिनांक 24 डिसेंबरला ग्राहक दिन साजरा केला जातो हे म्हणणे धाडसाचे ठरेल, कारण या दिवशी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते, बाकी कोणीही नव्हते। कडी म्हणजे या सभेत दुकानदारांचे 2 गट पडले। मूळ विषय बाजूला झाला। 2 गटात शाब्दिक चकमक झाल्याचं खात्रीलायक वृत्त आहे। पुरवठा विभागाने खरे तर या सभेचं नियोजन केले पाहिजे। संबंधित अधिकारी दुकानदारांना, सजग नागरिकांना, जागृत ग्राहकांना व पत्रकारांना निमंत्रण का दिले गेले नाही, हा मोठा यक्षप्रश्न निर्माण झालाय। ग्राहक दिन साजरा करण्याचं कारण की ग्राहकांच्या काय अडचणी आहेत, काही सूचना आहेत, दुकानदारांच्या काही अडचणी आहेत, त्यांच्या काही सूचना आहेत, याचा उहापोह या सभेत केला पाहिजे। ग्राहक व दुकानदारांमध्ये विचार विनिमय व्हावा म्हणून हा ग्राहक दिन साजरा केला जातो, परंतु जामखेडमध्ये ग्राहक दिनाच्या नावाखाली वेगळाच प्रकार झालाय, हे उचित नाही। कोरोना महामारीच्या आधी ग्राहक दिन वर्षातून 2 वेळा साजरा केला जात होता। ग्राहक, नागरिक, शासकीय अधिकारी, समाजसेवक, स्वयंसेवा संस्थांचे प्रतिनिधी हजर होत असत, विचार विनिमय होत असे अनेक नागरिकांचे प्रश्न सोडवले जात होते, प्रश्न मार्गी लागत जात होते। 2-3 वर्षांपासून ग्राहक दिन साजरा केला जातो हे कळायला मार्ग नाही। अजब प्रकार आहे। ग्राहक संरक्षण कायद्यानुसार नागरिकांना त्यांच्या हक्काचे संरक्षण झाले पाहिजे, याबाबत वरिष्ठांनी लक्ष दिले पाहिजे। पुढील ग्राहक दिन 15 मार्च रोजी आहे, या दिनाचा साजरा केला पाहिजे असा फार्स होता कामा नये, अन्यथा ग्राहक पंचायत संघटना उग्र आंदोलन करेल असा इशारा पदाधिकारी यांनी दिलाय। समाजातील समाजसेवक संजय कोठारी यांच्याशी संपर्क केल्यास ते म्हणाले की कळवले नाही, निमंत्रण नाही। अनेक पत्रकारांशी संपर्क केल्यास तेही म्हणाले निमंत्रण नाही। या तहसील कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी वर्ग यांच्यावर वरिष्ठांचे नियंत्रण नाही का? जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील का, असा प्रश्न जामखेडकरांना पडला आहे। जामखेड प्रतिनिधी अमृत कारंडे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.